नमस्कार मंडळी, मी पाठीमागे एकदा वडापावची रील्स टाकली होती आणि त्यानंतर बरेच जणांच्या अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला सुद्धा वडापावची रेसिपी पाहिजे आहे, ती शेअर करा। तर खास तुमच्या आग्रहाखातर ही रेसिपी मी आज शेअर करत आहे। आणि जसं की तुम्हाला माहित आहे, माझ्या माहेरी वडापावचे स्टॉल आहेत, तर तिथलीच ही रेसिपी आहे। तर आता त्यासाठी काय करायचं आहे, तर वडापावची रेसिपी आता इथून पुढे स्टार्ट होईल। तर या इथे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्यामध्ये धना पावडर, मीठ आणि हळद हे आपल्या चवीनुसार टाकायचे। आता हे 2 मोठे कुकरचा अंदाज आहे, त्यामुळे या इथे 9 ते 10 चमचे मीठ घातलेलं आहे आणि क्वांटिटी सुद्धा जास्त आहे, तर तुम्ही तुमच्या क्वांटिटी नुसार या इथे करू शकता। पातेल्यामध्ये तेल कडक गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची। जिरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घातला जाणारा जो पदार्थ आहे तो म्हणजेच उडीद डाळ। तर ही उडीद डाळ सुद्धा छान अशी आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायची आहे। ज्या वेळेस उडीद डाळ वडापाव खाताना आपल्या दाताखाली येते, त्यावेळेस खरंच वडापावची टेस्ट अप्रतिम लागते। आणि अख्ख्या गावातच काय, तर शेजारच्या वाड्यां वस्त्यांवर फेमस असलेला असा हा वडापाव, त्याचीच मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर डाळ आपली कडक छान तळली गेल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, तसेच हळद, मीठ आणि धना पावडर घालून घेतली। तर यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता आणि पुदिनाचा सुद्धा वापर करू शकता। तर या इथे सिजनेबल पुदिना असला तर त्याचा आवश्यक वापर होतोच। यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे हे सोलून घ्यायचे आहेत। तर हे 2 बटाटे म्हणजेच एकाच टायमाचं, म्हणजेच संध्याकाळचा ज्यावेळेस स्टॉल असतो त्यावेळेस 2 बटाट्यांचे वडापाव हे म्हणजे तेवढा त्याचा धंदा होतो, 2 कुकरचा। तर आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, बटाटे आणि जे मसाला आपण तयार केला होता तो। तर बटाट्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकजीव करायला वेळ लागतो आणि ते गरम असल्यामुळे आपण हाताने पण एकजीव करू शकत नाही। तर अशा पद्धतीने ते आता एकजीव करून झालेला आहे। आता त्यानंतरचा व्हिडिओ माझ्या भावाने शूट केलेला आहे, कारण की त्यांना आवडत नाही की तिथे जाऊन आपण शूट केलेलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या पद्धतीने हा व्हिडिओ शूट करून मला पाठवला होता। तर आता ते जी भाजी तयार केली होती त्याचे त्याने छान असे गोळे करून घेतले। आणि शुक्रवारचं जे हॉटेल असतं बाजारामध्ये, तिथे जे आचारी असतात तेच वडे तळतात। तर आता हे छान असे गोळे त्याने तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर बेसन पिठामध्ये किंचितशी हळद, मीठ आणि सोडा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही आता या इथे तुमच्या अंदाजानुसार त्यामध्ये ओवा सुद्धा टाकू शकता किंवा जिरे पूड सुद्धा टाकू शकता। तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हो, ते जे आपण मिश्रण बेसन पिठाचं एकजीव करतोय ते जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, तर अशा मीडियम स्वरूपात आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर हा बिझनेसच म्हणता येईल माझ्या वडिलांचा, कारण की पूर्वीपासूनचा तो चालत आलेला आहे। आणि ज्यावेळेस माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेस त्याने नोकरी करण्याकरता नकार दिला, कारण की दुसऱ्याच्या याच्यात राहण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करू असं त्याला वाटलं आणि त्याने सुद्धा पुढे हाच बिझनेस चालू ठेवला। ज्यावेळेस माझे वडील होते त्यावेळेस तो जास्त करून
शुक्रवारचा हॉटेलमध्ये नसायचा, पण नंतरनं वडिलांनंतरनं त्यानेच हा बिझनेस पुढे चालू केला. तर त्याचा हा स्टॉल सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत जे आमची मोठी बाजारपेठ आहे तिथे असतो. त्यावेळेस तिथे त्याचे 2 ते 2.5 कुकरचा धंदा होतो आणि त्यानंतरनं संध्याकाळी परत 5:30 ते 9 वाजेपर्यंत अजून एक आमच्याच एरियातला जो जागा आहे तिथे स्टॉल लावतो. तिथे पण 2 कुकरचा त्याचा धंदा होतो. तर याच्या मागं सगळं श्रेय मम्मीचं आहे, कारण की ती घरी ज्यावेळेस त्याला बनवून देते, म्हणजे घरच्यांचा जर पाठिंबा असेल तर माणूस पुढे जाऊ शकतो. ज्यावेळेस त्याला मम्मी सगळं म्हणजे करून देते त्यावेळेस तो तिथे उभा राहू शकतो. तर आता तुम्ही पाहू शकता या इथे अशा पद्धतीने हे बेसन पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आता त्याचे वडे तयार करून घ्यायचे. तर यवत गावचा शुक्रवारचा हा खूप मोठा असा बाजार असतो. त्यामध्ये खास करून बैल विक्री, गाया विक्री, तसेच शेळ्या मेंढ्यांचा सुद्धा व्यवसाय बाजार असतो. तर त्याच बाजारामध्ये हे जे हॉटेल आहे ते असतं आणि तिथे भरपूर प्रमाणात असा धंदा होतो. त्यांना म्हणजे सकाळी जर 5:30ला जर तो गेला तर 10 वाजेपर्यंत सगळं संपतं. आता तुम्ही पण या इथे पाहू शकता की किती बटाट्याची क्वांटिटी होती. ती 2 ते 2.5 कुकर त्याला बाजारामध्ये लागतातच. आणि नुसते वडापाव आणि भजीच नाही तर त्याच्यासोबत असणारं ते म्हणजेच मिसळ, म्हणजेच मटकी, वाटाणा, हरभरा याची जी भाजी केली जाते आणि त्याच्यासोबत वडापाव खाल्ला जातो. त्याला वडा सॅम्पल असं म्हणतात. तर अख्ख्या गावभर असा प्रसिद्ध असणारा हा वडापाव आणि वडा सॅम्पल. तर आता सॅम्पलचा व्हिडिओ मी कधी तिकडे गेले तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, पण तुमच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि गिऱ्हाईक जेव्हाच जास्त गर्दी असते त्यावेळेस तिथे नीटनेटकेपणा, टापटिपपणा असतो. त्यावेळेसच त्या हॉटेलमध्ये जास्त गर्दी होते आणि इथे सुद्धा तितक्याच प्रमाणात टापटिपपणा आणि नीटनेटकेपणा असतो. त्यामुळे इथे भरपूर अशी गर्दी असते. तर मी आमचं आहे म्हणून असं कौतुक सांगत नाही. तुम्ही जर जे जवळचे माझे जर व्हिडिओ पाहत असतील त्यांना तर नक्कीच माहीत असेल. आणि तुम्ही अख्ख्या गावात जरी विचारलं तरी ते सांगतील की किती नीटनेटकेपणा असतो असं. तर सोबतच वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी आणि वडा सॅम्पल असं शुक्रवारचा नाश्ता असतो. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे चव चाखू शकता. तर त्याचा ॲड्रेस आहे यवतमध्ये महालक्ष्मी मंदिराजवळच शुक्रवारी हे हॉटेल असतं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर अजून याबद्दल डिटेल पाहिजे असेल तर मी नक्की सांगेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.